Hello and good morning, dear students. I am Professor Vandana Pai. In today's lecture of the subject Relationship Management, moving further with the unit number 2, that is interpersonal relationship. Yes, we will be studying aspects of interpersonal relationship at workplace. Okay, बघा रिलेशनशिप मॅनेजमेंट आपण हा सब्जेक्ट शिकत आहोत जो आपल्या कोर्ससाठी BVOC पार्ट 3 फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेसच्या सेमिस्टर 5ला प्रिस्क्राईब केलेलं आहे. आपण युनिट नंबर 2 म्हणजेच इंटरपर्सनल रिलेशनशिप बघत आहोत. त्याच्यामधला एक पॉईंट जो आहे, कंटेंट जो आहे तो म्हणजे ॲस्पेक्ट्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप ॲट वर्कप्लेस हे पाहत आहोत आपण. ॲस्पेक्ट्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप पाहण्याआधी आपण पुन्हा एकदा जे आत्तापर्यंत शिकलो आहे आपण, म्हणजेच मिनिंग ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल किंवा कन्सेप्ट ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल, ओके, ते एकदा रिवाईज करू आणि त्याच्यानंतर ॲस्पेक्ट्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप ॲट वर्कप्लेस पाहूयात. ओके, सो what is interpersonal relationship? See, we have gone through this word interpersonal, okay, since our childhood itself. Okay, we are aware about interpersonal relationship. Okay, see, when we utter interpersonal and when we utter intrapersonal, okay, does it has any difference? Yes, it does has. ओके, बघा, जेव्हा आपण ह्या दोन शब्दांचा विचार करतो, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल, ओके, याच्यामध्ये काय फरक आहे का? तर आहे, निश्चितच आहे. ओके, काय फरक आहे? तर बघा, वेन वी कन्सिडर इंटरपर्सनल रिलेशनशिप और इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ओके, एनिथिंग, interpersonal means, okay, between two or more people. Okay, interpersonal means what? Between two or more people. Okay, and what is intrapersonal then? Intrapersonal means within yourself. Okay, within yourself. Intra means within. Okay, and inter means between two or more, okay, people. So जेव्हा आपण ह्या दोन वर्ड्सचं मिनिंग बघतो तेव्हा खरंच त्याच्यामध्ये डिफरन्स आहे हे जाणवतं. ओके, आणि बऱ्यापैकी ते दोन्ही वर्ड्स जे आहेत ते सिनॉनिम्स नसून अँटोनिम्स आहेत. ओके, इथपर्यंत ते स्पष्ट होतं. ओके, म्हणजे काय इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो. ओके, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय? ओके, वेन इट इज बिटवीन टू ऑर मोर पीपल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमधलं जे बॉन्ड आहे, जे रिलेशनशिप आहे, त्याला आपण काय म्हणतो? इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, आणि इंट्रापर्सनल म्हणजे काय? इंट्रापर्सनल म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या मध्ये, त्याच्या माइंडमध्ये, बघा बऱ्याच वेळ काय होतं की एखादी गोष्ट असते किंवा एखादा डिसिजन आपल्याला फायनल करायचं असतो. ओके, वी आर सपोज टू फायनलाइज अ decision. Okay, now when it comes to any decision or when we think about any decision, okay, or yes, what happens is within few minutes, within few hours, okay, we need to finalize some of the decisions. Okay, this is the situation, and this situation, okay, or this decision, it might be having a long impact on your life. ओके, बघा, एखादा निर्णय असतो, तो घ्यायचा असतो आपल्याला, आणि त्या निर्णयाचा जो परिणाम असतो, ओके, त्याचा इम्पॅक्ट जे म्हणतो आपण, ते आपल्या लाईफवरती लाँग टर्मसाठी पडू शकतो. अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा बघा, मनातून कधीतरी आपल्या माइंडमध्ये, ओके, येस ऑर नो यांचं बॅटल लागलेलं असतं. ओके, किंवा ह्यांचं वॉर, थोडक्यात आपल्याला वॉर ह्या दोघांमध्ये, येस अँड नोमध्ये, ह्या डिसिजनमध्ये लागलेलं आहे असं जाणवतं. ओके, मीन्स व्हॉट हॅपन्स इज, सी, वी आर कन्फ्युज्ड. ओके, वी आर कन्फ्युज और अ माइल्ड बॅटल इट डज एक्झिस्ट बिटवीन, ओके, माइल्ड बॅटल. सो when it comes to two or more people, okay, it is always interpersonal. Okay,
See, when we think about interpersonal relationship, what it means, yes, a strong bond between two or more people. Okay, a strong bond between two or more people refers to interpersonal relationship. See, right from our childhood, from our childhood till now, wherever we are, okay, we are in a circle of interpersonal relationship. We are in a circle of interpersonal relationship. म्हणजे काय बघा, आपल्या लहानपणापासून, आपल्या बालपणापासून आत्तापर्यंत, ओके, आपण आपल्या फॅमिलीमध्ये असू, ओके, स्कूलमध्ये असू, कॉलेजमध्ये असू, कुठेही असू, आपण एका इंटरपर्सनल रिलेशनशिपच्या सर्कलमध्ये आहोत सगळेजण. ओके, मीन्स वॉट, सी, डे टू डे what happens, yes, as an individual when we are working together in the same organization, yes, we develop interpersonal relationship. Okay, when we are working into a same team, yes, we develop interpersonal relationship. Okay, when two people marry, okay, they are in interpersonal relationship. Okay, when we think about our family members and relatives, yes, there is an interpersonal relationship. Okay, when we think about a child and his parents, okay, they are in a interpersonal relationship. Okay, when it comes to friends, okay, we are in an interpersonal relationship. So in this way, a strong bond between two or more people, yes, it refers to interpersonal relationship. Then attraction between individuals bring them close to each other and eventually results in a strong interpersonal relationship. See, whenever we do consider interpersonal relationship, okay, what happens is, yes, whenever we do consider interpersonal relationship, what happens is, yes, surely, why two or more people, or what is the motive behind these two or more people coming together? Yes, there are different motives. Okay, means how two or more people, they enter into some kind of relationship. Yes, first one is, it might be attraction, it might be the family background, it might be, yes, it might be something related to, yes, their interest, their hobbies, their common goals. Okay, due to all these things, these people, they come together. Okay, बघा, जेव्हा आपण इंटरपर्सनल रिलेशनशिपचा विचार करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ओके, रिलेशनशिपमध्ये, इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये कधी एंटर करत असतील, तर त्याच्या मागचे मोटिव्स काय आहेत, फॅक्टर्स कोणकोणते आहेत? तर फर्स्ट फॅक्टर असं असू शकतं अट्रॅक्शन, दुसरं असेल त्यांचे कॉमन गोल्स, म्हणजे ओके, त्यांचं पॅशन सेम असेल, त्यांना जे अचीव करायचं आहे, त्यांचं ॲम्बिशन जे आहे ते सेम असेल, किंवा अजून त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड एकसारखं असेल. ओके, त्यांचे हॉबीज, इंटरेस्ट एरिया सेम असतील. ओके, असे बरेचशा फॅक्टर्समुळे
2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊ शकतात. ओके, त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड जे आहे ते निर्माण होऊ शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप. ओके, गेटिंग इट. So let's see what are the different forms of interpersonal relationship. Forms of interpersonal relationship. Yes, there are 6 forms of interpersonal relationship. म्हणजे ह्या सर्व गोष्टींमुळे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होऊ शकतं. ओके, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणू शकतो. ओके, सी द फर्स्ट फॉर्म ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप इज येस इंडिव्हिज्युअल्स वर्किंग टुगेदर in the same organization. Okay, see, organization, what is organization? Organization is a association of people. Okay, organization म्हणजे काय, ऑर्गनायझेशनची डेफिनेशन काय आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे असोसिएशन ऑफ पीपल. असोसिएशन ऑफ पीपल म्हणजे बरेचसे व्यक्ती, बरेचसे इंडिव्हिज्युअल्स, ओके, त्यांचे इंडिव्हिज्युअल गोल्स घेऊन ओके त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट होत असतात. ओके, ते तुमचे एम्प्लॉईज असू शकतात. ओके, येस, त्यांचे इंडिव्हिज्युअल्स गोल्स घेऊन किंवा ते इंडिव्हिज्युअल गोल्स अकम्प्लिश करण्यासाठी, मिळवण्यासाठीच ओके हे व्यक्ती काय करतात, येस तुमचे एम्प्लॉईज बनतात. बरोबर आहे. तर जेव्हा आपण ऑर्गनायझेशनचा विचार करतो, ओके, सी इफ यू आर एन एम्प्लॉई, इफ यू आर एन एम्प्लॉई, ओके, इफ यू आर एन एम्प्लॉई, being an employee, yes, someone will be superior to you. Someone will be superior to you. Okay, and someone will be your subordinate. Someone will be your colleague. बरोबर. बघा, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काम करता, ओके, ॲज अ एम्प्लॉई म्हणून, ओके, तुम्हाला कोणतरी सिनियर असेल, त्याला आपण काय म्हणतो, सुपिरियर म्हणतो. म्हणजे ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करत असता, ओके, किंवा ज्याला तुम्ही आन्सरेबल असता, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, सुपिरियर असं म्हणतो. ओके, सम ऑफ द पीपल दे वर्क अंडर यू. ओके, काही व्यक्ती तुमच्या हाताखाली काम करत असतात, ओके, जे तुम्हाला आन्सरेबल असतात. बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो, येस, सबऑर्डिनेट्स. ओके, अँड सम ऑफ द पीपल दे आर कलिग्स. ओके, सम ऑफ द पीपल दे आर कलिग्स. ओके, हू आर दे, बघा, काही व्यक्ती तुमच्या बरोबरीने काम करत असतात, त्यांना आपण काय म्हणतो, कलिग्स असं म्हणतो. बरोबर आहे. ओके, नाव whenever we think about all these people, okay, whenever we think about all these people, yes, surely what you are supposed to do, yes, surely you are supposed to, yes, you are supposed to work with all these people to accomplish some common goals. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता, जेव्हा तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट बरोबर काम करत असता, जेव्हा तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर काम करत असतात, ओके, काम करताना ओके तुमचे जे ऑर्गनायझेशनचे गोल आहेत ते तुम्हाला कन्सिडर करणं जास्त गरजेचं असतं. बरोबर आहे. ओके, नाव when we think about we as an employee, whenever we are working with our colleagues, whenever we are working with our superior and our subordinate, okay, if your interest
your common goals. Okay, if your interest, if your common goals, okay, if your thinking, if your viewpoint, okay, if they match with all these people, okay, if they match with all these people, yes, surely you will be developing a strong bond between all these people, okay, and it will be treated as interpersonal relationship. Okay, बघा जेव्हा तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट बरोबर काम करता, जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता आणि जेव्हा तुम्ही कलिग्स बरोबर तुमच्या काम करत असता, ओके, काही गोष्टी तुमच्यात आणि त्या व्यक्तीच्यात कॉमन असू शकतात. बघा जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता, ओके, तर मे बी तुमचा व्ह्यू पॉईंट सेम असू शकतो, मे बी तुमचं एज ग्रुप सेम असू शकतं, मे बी तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सेम असू शकतं, ओके, मे बी येस तुमचा व्ह्यू पॉईंट, तुमचे इंटरेस्ट, हॉबीज, पॅशन, ओके, ह्या सर्व गोष्टी सेम असू शकतात. बघा ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या सेम असतात तर कुठे ना कुठेतरी तुमच्यात आणि त्या व्यक्तीच्यात स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होऊ शकतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, नाव द सेकंड पार्ट, when we are working with our subordinates, same thing can happen. Okay, same thing can happen. See, the person who is working under you as well as the person who is working horizontal to you, that is your colleague. Okay, both this subordinate and colleague, with subordinate and colleague also you can have or you can establish a strong bond between them. How? Yes, see the same points, that is if your common goals, if your interest, if your passion, it does matches with all these people, yes, surely there will be a strong bond between you and that person. Okay, and it will be treated as, yes, it will be treated as interpersonal relationship. See, we have gone through the forms of interpersonal relationship. मग हा आपण मागच्या एका लेक्चरमध्ये फॉर्म्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप बघितलेले आहे, म्हणजे कोणकोणत्या प्रकारे इंटरपर्सनल रिलेशनशिप फॉर्म होऊ शकतात. ओके, त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण, तर फ्रेंडशिपचं रिलेशन असेल, मॅरेजचं रिलेशन असेल, ओके, किंवा आपण एखाद्या टीममध्ये काम करतो, त्या टीममधलं रिलेशनशिप असेल, एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतो, त्या प्रोजेक्टमध्ये जी टीम आहे, ओके, त्या प्रोजेक्टशी रिलेटेड जी टीम आहे, जे एकत्रित काम करतात थोड्या कालावधीसाठी, ओके, त्यांच्यामधलं इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल, किंवा बघा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काम करतो, एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण काम करत असतो, ओके, तेव्हा काय होतं, येस, आपण कंपनीमध्ये काम करत असताना आपल्यासारखे बरेचसे व्यक्ती तिथे काम करत असतात. ओके, काही जणं सुपिरियर असतात, काही जणं सबऑर्डिनेट असतात, बरोबर आहे. ओके, कोणीतरी आपल्याला वरिष्ठ असतं, कोणीतरी आपल्याला कनिष्ठ असतं. ओके, सो वेन वी कन्सिडर, ओके, आर सुपिरियर्स, आर सबऑर्डिनेट्स और आर कलिग्स, ओके, येस, if our work is vertical to all these people, okay, it will be summing up with all these people, surely, okay, your individual goals will also be fulfilled, because yes, you will be equally contributing towards the organization goals. Okay, बघा आपण जेव्हा ह्या व्यक्तींबरोबर काम करत असतो, आपण जेव्हा ह्या व्यक्तींबरोबर काम करत असतो तेव्हा काय होत असतं, बघा कधी सुपिरियर्स असतात, कधी सबऑर्डिनेट्स असतात, कधी कलिग्स असतात, यांच्याबरोबर आपण काम करत असतो. ओके, आता जेव्हा आपण सबऑर्डिनेट, सुपिरियर किंवा कलिग्सचा विचार करतो, ओके, यांच्याबरोबर समजा आपले रिलेशनशिप छान असेल, चांगलं असेल, तर काय होतं बघा, आपले इंडिव्हिज्युअल गोल्स फुलफिल होतात. कसं काय, तर बघा जेव्हा आपण ह्या सर्वांबरोबर मिळून मिसळून काम करतो, ओके, वेन our work is contributing towards organization goals. ओके, आपल्या ऑर्गनायझेशनच्या गोल्सला कॉन्ट्रीब्यूट करणारं जेव्हा आपलं काम असतं, ओके, कारण की आपण काय होतं की ह्या सगळ्यांबरोबर आपण कॉपरेशनने काम करत असतो. ओके, बिकॉज आर रिलेशनशिप विथ ऑल दिस पीपल, इट इज व्हेरी गुड. ओके, सो वेन वी कन्सिडर ऑल दिस पीपल,
when we consider all these people, okay, see, they are a part of your workplace. Okay, when we think about any organization, when we think about any workplace, okay, आपण कोणत्याही वर्कप्लेसचा जेव्हा विचार करतो, कोणत्याही प्रकारच्या आपल्या वर्कप्लेसचा जेव्हा आपण विचार करतो, काही वेळा आपले सुपिरियर असतात, काही वेळा आपले सबऑर्डिनेट्स असतात, बरोबर आहे. ओके, सुपिरियर असेल, सबऑर्डिनेट असेल किंवा कोणीही असेल, ओके, यांच्याबरोबर समजा तुमचं रिलेशनशिप छान असेल, चांगलं असेल, ओके, तर काय होतं, येस, शुअरली तुम्हाला जे टास्क दिलेलं असेल ते वेळेत कंप्लीट होऊ शकतं. Okay, so when we come across these things, okay, interrelationship at workplace, okay, see, it is actually harder for many of the people to stay calm at every moment. ओके, बघा, काही व्यक्तींसाठी काही गोष्टी खूप इम्पॉसिबल असतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे, ओके, त्यातली एक गोष्ट म्हणजे कोणती, तर शांत राहणे. ओके, बिकॉज सी, मेनी ऑफ द प्रॉब्लेम्स दे आर सोल्युटेड ड्यू टू युअर सायलेन्स ऑर ड्यू टू कामनेस. ओके, सी, ऑफन वी हॅव हर्ड, okay, what we have heard that, okay, smile and silence, these are the two words, okay, which are very important. Okay, we can wear it as a ornament if you want to be successful. बघा, काय म्हटलं, स्माईल आणि सायलेन्स हे दोन असे दागिने आहेत ॲक्च्युली जे प्रत्येक व्यक्तीने घालावेत. का, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असले पाहिजेत. ओके, सो a healthy interpersonal relationship is important for maintaining a positive environment at the workplace. See, when your task is completed, yes, the place where you are performing the task, it is full of positive vibes. बघा, आपलं काम कधी पूर्ण होतं, ओके, आपलं काम तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा, ओके, आपण जिथे काम करतोय त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते कसं असेल, फ्रेश असेल, पॉझिटिव्ह असेल. ओके, जे की आपल्या कामाला मोटिवेट करतं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, ओके, जे आपण म्हणतो क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. Okay, see, we have gone through a term, quality of work life. What is quality of work life? See, if your employee, whenever he enters the premises of your organization, okay, how he feels, okay, if he feels good, then surely the work environment is positive. If he feels bad, okay, or he feels tired, okay, lazy, or okay, he frequently becomes absent, okay, due to this, okay, these reasons, they are related to environment of your workplace. Okay, they are related to environment of your workplace. So, okay, see, if you think that the environment of your workplace, it should be healthy, yes, surely the relationship of the employees who are into the organization, it should always be healthy ones. ओके, बघा, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या ऑर्गनायझेशनचे गोल्स जे आहेत ते फुलफिल व्हावेत, ओके, तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल तुमचे जे गोल्स आहेत ते फुलफिल व्हावेत, ते एक गोष्ट असावी लागते, ती म्हणजे काय,
की तुमच्या वर्कप्लेसच्या इथे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. ओके, आता हे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कोणाच्या हाती असतं? येस, इट इज डिपेंडेंट अपॉन द एम्प्लॉईज हू आर वर्किंग इन टू दॅट ऑर्गनायझेशन. ओके, इट इज डिपेंडेंट अपॉन employees who are working into that organization. Okay, getting it? So let's see what are the aspects of interpersonal relationship at workplace. See, when we consider interpersonal relationship at workplace, there are few things which आर टू बी केप्ट इन माइंड. ओके, बघा, जेव्हा आपण ॲस्पेक्ट्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिपचा विचार करतो ॲट वर्कप्लेस, ओके, काही गोष्टी आहेत, काही फॅक्टर्स आहेत, काही थिंग्स आहेत जे एम्प्लॉईजनी डोक्यात ठेवले पाहिजेत. ओके, किंवा जोही कोणी त्या वर्कप्लेसशी रिलेटेड आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. Okay, if they think that there should be positive environment into the organization, the first thing is self-awareness. Okay, self-awareness. What is it? Yes, you should be knowing many more things. Yes, what you should be doing? Yes, you should be knowing many more things. Means what? Yes, what you are, what is your position into the organization, who is answerable to you and to whom you are answerable, with whom you are supposed to, okay, with whom you are supposed to work, who are the people working into your team, with whom you are related or you are required to share your work, to whom you can delegate your work, to whom you are supposed to report. Okay, what is the hierarchy of the organization? Okay, all these things. ओके, बघा, सेल्फ अवेअरनेस हा फर्स्ट ॲस्पेक्ट आहे इंटरपर्सनल रिलेशनशिपमधला. सेल्फ अवेअरनेस म्हणजे नेमकं काय? येस, सेल्फ अवेअरनेस म्हणजेच ओके त्या व्यक्तीला काही गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, येस, who is he, what is his position or status into the organization. ऑर्गनायझेशनमध्ये आपलं स्टेटस किंवा पोझिशन काय आहे? हू इज युअर सुपिरियर, कोण तुमचं सुपिरियर आहे, तुमच्या वरती वरिष्ठ कोण आहे. हू इज युअर सबऑर्डिनेट, तुमच्या हाताखाली कोण काम करतं, कोण आहे तुम्हाला कनिष्ठ. हू आर युअर कलिग्स, ओके, तुम्ही कोणाबरोबर काम करणार आहात, सहकारी कोण आहेत तुमचे. whom you are answerable, तुम्ही कोणाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. who are answerable to you, कोण तुम्हाला रिपोर्ट करणार आहे. with whom you are working, कोणाबरोबर तुम्ही काम करणार आहात. ओके, see, you should be aware about this hierarchy prevailing into your organization. Okay, getting it? Then, conscious of non-verbal communication. The second aspect of interpersonal relationship at workplace is conscious of non-verbal communication. Means what? Yes, see, when it comes to the communication part, when we think about communication, see, 70% of the communication it is done through your body language. Okay, 70% of
द कम्युनिकेशन इज डन थ्रू युअर बॉडी लँग्वेज. म्हणजे काय बघा, बॉडी लँग्वेजचा यूज करून 70% कम्युनिकेशन होतं. सी, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. बघा आपण ऐकलं हे, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तुम्ही शब्दात बोलण्यापेक्षा तुमचे हावभाव नेमके काय आहेत, तुमचे जेस्चर्स काय आहेत, याच्यावरूनच बरंचसं कम्युनिकेशन होत असतं. कळतं आहे तुम्हाला? सो व्हॉट इज इट? कॉन्शियस ऑफ non-verbal communication. See what type of body language you are using. Are your expressions equal to what you are speaking? तुम्ही जे एक्सप्रेशन्स देत आहेत, तुमचे जे जेस्चर्स आहेत, तुमचे जे एक्सप्रेशन्स आहेत, तुम्ही ज्या प्रकारे हावभाव करताय, ते एक्झॅक्टली जे तुम्ही बोलणार आहात किंवा बोललेला आहात त्याच्याशी रिलेट होतं आहे का? सो कॉन्शियस ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन मीन्स वॉट? इट मीन्स दॅट whenever you are using body language, whenever you are doing some actions, whenever you are using any of your body parts to communicate, for example hands, eyes, if you are using it, use it in a proper direction equal to what you are communicating. तुम्ही जे कम्युनिकेट करताय त्याच्याशी ते रिलेट झालं पाहिजे. Then respectful with others. Respectful with others means what? Yes, respect is a key feature included into interpersonal relationship. Respect other ज्याला म्हणतो आपण, एक की फीचर आहे कशामधला? इंटरपर्सनल रिलेशनशिपमधला. सी, मेनी ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स, वी ओनली रिस्पेक्ट आवर सुपिरियर्स. व्हॉट अबाउट आवर सबऑर्डिनेट्स, व्हॉट अबाउट आवर कलिग्स? येस, वी जस्ट इग्नोर देम, राईट? काय होतं बघा, आपण काय करतो, आपले जे सुपिरियर्स आहेत त्यांना फक्त रिस्पेक्ट करतो आणि कलिग्स आणि सबऑर्डिनेट्सचा काही विचारच करत नाही किंवा इग्नोर करतो त्यांना बऱ्याच वेळी. दिस इज नॉट द थिंग. If you expect respect from others, yes, you should always be respecting others. जर तुम्ही दुसऱ्यांकडून रिस्पेक्ट एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. बिकॉज व्हॉट हॅपन्स, सी, इफ यू रिस्पेक्ट अदर्स दे विल रिस्पेक्ट यू. अँड your relationship with that person will be sound ones. Your relationship with that person will be sound ones. So be respectful with others. Then empathy and understanding. Empathy and understanding, what it means? See, when you are a superior, when you are a superior, yes, few of the people who are working under you, they are answerable to you, whom we name as subordinates. बघा, जेव्हा तुम्ही सुपिरियर असता, तुमच्या हाताखाली काही व्यक्ती काम करत असतात, बरोबर आहे, आणि ते तुम्हाला आन्सरेबल असतात, बरोबर आहे. जेव्हा आपण अशा व्यक्तींचा विचार करतो, बघा काय होतं की many of the time what happens, these people they don't share many of the things with you. Why? Because you are superior to them. Somewhere they have some kind of fear into their mind, due to which they don't disclose every fact to you, or they don't discuss everything with you. See, for example, काय होतं बघा की सबऑर्डिनेट्स तुमच्या हाताखाली काम करत असतात. जरी तुम्ही त्यांच्याशी फ्रेंडली असाल,
फ्रँक असाल तरीसुद्धा बऱ्याच वेळ काय होतं, सबऑर्डिनेट्स जे असतील, जसं ते त्यांच्या कलिगशी बोलत असतील त्या प्रकारे ते तुमच्याशी बोलत नाहीत. का? कारण की कुठेतरी एक फिअरचा सेन्स असतो. ओके, तुमच्या सुपिरियरिटीचा एक फिअर त्यांच्या मनामध्ये असतो. ओके, अशा वेळेस व्हॉट यू आर रिक्वायर्ड टू डू? येस, यू आर रिक्वायर्ड टू somewhat you are required to जज देअर इमोशन्स. ओके, अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही, तर त्यांचे इमोशन्स नेमके काय आहेत, त्यांच्या मनामध्ये काय नेमकं चालू असेल, ओके, ह्याच्याबद्दल थोडासा विचार करून ओके यू गिव्ह युअर जजमेंट. ओके, तुम्ही तुमचं जजमेंट द्यायचं आहे. ओके, सो अंडरस्टँडिंग. Yes, you should be able to understand emotions of your subordinates or other people. Okay, if you are able to understand the emotions of other people, surely you will be able to develop good relationship with that person. Okay, then clear communicator. The message which you are delivering to other person. The message which you are delivering to other person. Yes, it should be given or sent or communicated by you in a proper manner. Okay, what the message you want to deliver should be delivered in that proper sense. ओके, बघा, जे गोष्टी ओके ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट बरोबर शेअर करताय, ओके, किंवा समजा तुम्ही एखादा टास्क तुमच्या सबऑर्डिनेटला देणार असाल, ओके, यू शुड क्लिअरली मेन्शन द डेडलाईन, what work you have handed over, who are the people who will be completing it. Okay, this all things. ओके, जेव्हा तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटला काम देत असता तेव्हा कोण कोण व्यक्ती ते काम करणार आहेत, ओके, कधीपर्यंत काम करायचं आहे, ओके, ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. ओके, वाय? बिकॉज येस, मेनी ऑफ द टाईम युअर सबऑर्डिनेट्स दे आर न्यू टू दॅट टास्क. ओके, सो you are the person who should be communicating it to your subordinates. Okay, then engaging in active listening. Okay, not always you should be a speaker. Yes, sometime at least you should listen to others. ओके, बघा, प्रत्येक वेळी तुम्ही बोलताय बाकीचे ऐकतायत असं नसून, ओके, when it is two-way communication or when you are a person who listens to others. Yes, due to this what happens? Yes, when you hear other people, yes, surely it will be helpful for you. Okay, it will be helpful for you to develop interpersonal relationship in good manner. Then appropriate behavior. What it means? Yes, appropriate behavior means, okay, see, when you are at a workplace, you should be formal ones. Yes, when you are at a workplace, you should be formal ones. Okay, you should always be thinking about what is right, what is wrong. Okay, what is right, what is wrong. Okay, your behavior at the workplace should always be right. It should not be, yes, disturbing anyone. It should not be hurting anyone. ओके, बघा, तुमची जी वागणूक आहे ती ॲप्रोप्रिएट असली पाहिजे. ॲप्रोप्रिएट असणे म्हणजे काय? बघा, जेव्हा तुम्ही वर्कप्लेसच्या इथे काम करताय तुमचं बिहेवियर हे फॉर्मल नेचरचं असलं पाहिजे. ओके, प्रोफेशनल असलं पाहिजे. ओके, आणि तुमचे जे वर्ड्स आहेत, तुम्ही जसे बोलताय, तुमचं बिहेवियर जे आहे त्याच्यामुळे दुसऱ्याला कोणाला तरी हर्ट झालं नाही पाहिजे.
Okay, so your behavior should be appropriate ones. Then interested in feedback. Interested in feedback. Okay, what is it? See, as a person, okay, when you are a speaker, okay, जेव्हा तुम्ही स्पीकर असता, जेव्हा तुम्ही बोलणारे व्यक्ती असता, okay, the person who is listening to you expect feedback from that person. ओके, त्यांच्याकडून एक फॉलोअप घ्या, काय चुकतंय ते बघा. ओके, अँड रेक्टिफाय द बिहेवियर. ओके, सो दीज आर द ॲस्पेक्ट्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप. Okay, with this we conclude today's lecture. Thank you.